नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये जो 55-60चा असणारा नियम, ज्यामध्ये आरक्षित असणाऱ्या उमेदवारांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी जी पास आउट होण्याची असणारी किंवा मर्यादा आपण त्या त्या गोष्टीविषयी आपल्याला माहितीच आहे. परंतु नुकतंच आपल्या समोर एक अपडेट हाती आलेली आहे की ज्या आवश्यक असणारी जी काही मर्यादा आहे त्यामध्ये काही बदल केला जातोय का, अशा स्वरूपाची माहिती आपल्यासमोर हाती आलेली आहे. काय आहे ती माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नक्की तुमच्या आवश्यक अशी असणारी माहिती आणि शिक्षक वर्गांपर्यंत असेल, विद्यार्थी वर्गांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. तत्पूर्वी नुकतीच TET परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. 21 जूनला ही परीक्षा आपण देतोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आणि तुमच्या पात्रतेचं स्वप्न साकार करण्यासाठी सुरू करतोय आपण महागुरु 1.0 बॅच, की ज्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, महत्त्वपूर्ण असणारे 2 विषय मराठी आणि इंग्रजी अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याची असणारी शाश्वती आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभते. अनेक वर्षाच्या त्यांच्या असणारा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक जे काही TET पात्र असणारे विद्यार्थी मित्र त्यांचं स्वप्न साकार झाले आणि पुढे जाऊन ते शिक्षक पदावरती कार्यरत आहेत. अशाच पूर्ण टीमचं तुम्हाला पुन्हा एकदा मार्गदर्शन लाभते. संपूर्ण बॅच स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आणि अगदी सेवेत असणारे शिक्षक वर्ग, की ज्यांना आता TET अनिवार्य केले, जे त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी, आता त्यांच्यासाठी सुद्धा खास आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. सेम बॅच स्ट्रक्चर तुम्हाला तिथं दिसतंय. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे. ॲप द विनर स्टडी ॲप हे ॲप इन्स्टॉल करायचं आणि लवकरात लवकर बॅच परचेस करायचे, कारण इथून पुढचा जेवढा कालावधी असेल तुम्हाला संपूर्णतः त्यांचं मार्गदर्शन लाभेल आणि यावर्षी 100% तुमचं स्वप्न पात्रता धारण करण्याचं साकार होणार आहे. आलेली महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊयात, कारण इथून पुढे त्याच रिलेटेड, कारण TETचीच पेपर आपण जी तयारी करतोय आणि त्याच्याशीच रिलेटेड ही बातमी आहे. काय बातमी आहे ती जाणून घेतोय आपण. बघा, TET उत्तीर्णसाठी उमेदवारांना 55-60% गुणांची अट, यामध्ये काही बदल केला जातोय का याच्यावरच आधारित असणारी ही बातमी आहे. टक्केवारीत बदल करण्याचा शिक्षण खात्याचा विचार, म्हणजे काय बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जातोय. NTCEच्या नियमात अडसर, कारण नियम तर आहेच ऑलरेडी, कारण ती 55-60चा नियम काय आज काल परवा नाही आलेला, कारण तो NTCEचा नियम आहे आणि त्यामध्ये काय बदल करतोय का बघतोय आपण. TETचे 2 पेपर प्रत्येकी 150 गुणांचे हे माहितीत आपल्याला. खुल्या प्रवर्गासाठी 150 पैकी आपण 60% म्हणजे 90 गुण अपेक्षित आणि जी काही मागासवर्गीय प्रवर्ग, आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांना 83 गुण असणं अपेक्षित, म्हणजे 55% अपेक्षित. आता यामध्ये माजी सैनिकांसाठी 45%ची अट आहे. शिक्षकांच्या मागणीनुसार TET उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत बदल करता येईल का, याची चाचपणी शिक्षण विभाग करीत आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे सध्या रुजू शिक्षक आहेत, सेवेत आहेत, त्यांची बरीच वेळा मागणी येते की बाबा ही जरा अट खूपच त्यांच्यासाठी अडचण करते, ती आमच्यासाठी थोडी शिथिल करण्यात यावी, अशी वेळोवेळी मागणी केली जात होती आणि त्याच्यावरच आता शिक्षण विभाग विचार करते असं म्हणतायत. तो बदल करण्यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, ज्याला आपण NCTE म्हणतोय, त्याचे एक निकष आहेत. ते जर म्हणजे आता हे जर बदल करायचं म्हणजे साहजिकच ते NTCEचे नियम बदल करावे लागेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. NTCEचे जे काही 23 ऑगस्ट 2010 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ज्यावेळेस निश्चित झाली आणि जुलै 2011 पासून शिक्षकांची TET अट लागू करण्यात आली, त्यावेळी उत्तीर्ण होण्यासाठीची ही टक्केवारी जी आहे, जी आत्ता आपण पाहतोय 55-60ची, ते तेव्हापासून लागू करण्यात आली. 13 फेब्रुवारी 2013 पासून ही शिक्षक भरती करता TET बंधनकारक करण्यात आली. मग ती 1ली ते 8वी यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्यांच्यासाठी ही अट करण्यात आली. आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये कधी 30 जून 2022 रोजी निर्णय काढून फक्त माजी सैनिक प्रवर्गासाठी जी 55 आणि 60 इथपर्यंतच होती, ती माजी सैनिकांसाठी 45% कट करण्यात आली. आता म्हणजे याच्यामध्ये थोडी शिथिलता करण्यात आली आणि हाच धागा पकडून राज्य सरकारला गुणांची अट कमी करण्यात अधिकार असल्याचं शिक्षक संघटनांचं मत आहे किंवा त्यांची मागणी आहे. यासाठी संघटनांनी तामिळनाडू सरकारने
असाच एक निर्णय घेतलेला आहे की त्यांनी तो शिथिल केलेला आहे. त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुद्धा प्रयत्न करावेत जेणेकरून तो NTCEचे नियम बदल करावेत अशी मागणी संघटनेकडनं होते. आता ही मागणी सुरू झाली म्हणजेच आता हा पण मुद्दा आपल्यासाठी शिक्षण खातं सुद्धा विचार याच्यावरती करतंय म्हणजे साहजिकच काही कालखंडामध्ये आपल्याला असा काही बदल दिसेल का हा एक जाणून घेण्याचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतची अनिवार्य केली. पेपर 1 असेल पेपर 2 असेल. त्यानुसार 1 सप्टेंबर 2000 आता ह्याला आता इथून पासून 4 TETचं आपल्याला आयोजन दिसेल कारण वर्षातून 2दा आयोजन होते आणि 1 सप्टेंबर 2027 पर्यंत राज्यातील 1,70,000 शिक्षकांना ही पात्रता उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच अशी मागणी केली जाते. बघूयात काही कालखंडामध्ये असा काही बदल केला जातोय का आणि झालाच तर त्याचा काय दूरगामी परिणाम होऊ शकतो, त्याचे काय कशा प्रकारचे इम्पॅक्ट येऊ शकतात हे देखील आपण पाहूयात. अशाच माहितीसाठी परत एकदा आवाहन करतो, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि याच विषयी जी महत्त्वाची आहे पात्रता धारण करणं त्याच्यासाठी ही आवश्यक असणारी बॅच लवकरात लवकर परचेस करा आणि तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. एकदा का या पात्रते तुम्ही धारण केली तुम्हाला लाईफ लॉंग या पात्रतेतून मुक्तता मिळेल आणि तुमची सेवा सुद्धा अबाधित होईल, पदोन्नती होईल किंवा सेवेमध्ये जाण्यास तुम्ही पात्र होता. अशा संपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आवडले असेल लाईक करा. चला विद्यार्थी मित्रांनो थांबतो इथं, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.